अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. रोज नामस्मरण करणं, पूजा अर्चा करणं, जप याने माणसाची आध्यात्मिक शक्ती वाढत असते. थोडक्यात काही अलौकिक असं घडणार नसतं, तर आपल्या आतील अंतर्मनात सत्य विसावते, विवेक जागृत होतो आणि स्थैर्य यांचा हळूहळू विकास होत जातो. या शक्ती वाढायलाच पाहिजेत, कारण बाहेरील जग किंवा रोजच्या जीवनातील माणसं सतत आपल्याला अस्थिर, असमाधानी आणि गोंधळात ठेवण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे आपल्या वेगवेगळ्या इच्छा, भीती, इतरांशी स्पर्धा आणि तुलना यामध्ये अडकलेला माणूस आतून कमजोर होत जातो. अशावेळी आध्यात्मिक शक्तीच माणसाला स्वतःशी जोडून ठेवते. नामस्मरण, सद्गुरूंच्या चरणी विश्वास आणि आपल्या रोजच्या वागण्यात थोडी तरी प्रामाणिकता ठेवली की ही शक्ती आपोआप वाढू लागतात. पण यात सातत्य असणं खूप गरजेचे आहे. जसजसं या शक्ती वाढू लागतात, तसतसं तुमचं जीवन बदलू लागतं. तुम्ही काय चुकीचं, काय बरोबर हे ओळखू लागता आणि सत्याकडे वळू लागता. हेच वळण आजूबाजूच्या नकारात्मक शक्तींना सहन होत नाही. इथे वाईट शक्ती म्हणजे एक अदृश्य गोष्टी नाहीत, तर नकारात्मक विचार, जुन्या सवयी, व्यसने, चुकीची संगत आणि कधीकधी आपल्याच जवळच्या लोकांची निराशा करणारी वृत्तीही असते. कारण तुम्ही जेव्हा मजबूत होता तेव्हा या सगळ्यांचं तुमच्यावरचं नियंत्रण कमी होऊ लागतं. म्हणूनच त्या तुम्हाला पुन्हा कमजोर करण्याचा प्रयत्न करतात, हे मात्र नक्की. या शक्तीची नेहमीच हीच इच्छा असते की तुम्ही संशयात, गोंधळात राहावं, घाबरलेलं राहावं आणि सत्यापासून दूर राहावं. आपल्याही डोक्यात हे सगळं व्यर्थ आहे, याने काहीच बदलत नाही, तू यात टिकू शकणार नाहीस असे विचार मनात येऊ लागतात. खरं सांगायचं म्हणजे हा सगळा खेळ आपल्या मनाचा आहे. जर माणूस इथेच थांबला तर आध्यात्मिक प्रवास अधुराच राहतो. पण जो या विचारांकडे साक्षी भावाने पाहतो, नामावर आणि सद्गुरूंच्या कृपेवर विश्वास ठेवतो, तो हळूहळू सगळ्यांच्या पलीकडे जातो. आध्यात्मिक मार्गावर चालताना त्रास वाढणं हे आपल्या अपयशाचं नाही, तर प्रगतीचं लक्षण आहे. सोपं सांगायचं तर प्रकाश वाढतोय म्हणून अंधार अस्वस्थ होतोच ना. या मार्गावर टिकून राहिलं तर मन शांत होतं, भीती कमी होते आणि आतून एक सकारात्मक ऊर्जा तयार होते. हीच ऊर्जा वाईट शक्तींना नको असते. त्यांना माणूस कायम दुर्बल, गोंधळलेला आणि सत्यापासून दूर असलेलाच हवा असतो. पण जो एकदा या मार्गावर ठाम उभा राहतो, त्याच्यासाठी हे सगळे अडथळे शेवटी आत्मिक उन्नतीचे कारण ठरतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.